नारदे व्यासासी उपदेशिले राघवा चरणी केशव शरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिदला निज प्रीती जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. खरे संप्रदाय दोनच महाराज, म्हणजे ज्ञानोबर आहे आणि तुकोबर आहे. परंतु खरा जर विचार केला वारकरी संप्रदायाचा, आज बरेच लोक म्हणतात की वारकरी संप्रदाय महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पण महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आज जगामध्ये वाचली जाते आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या अक्षरांचा विचार जगातले लोक करतायत. माझा संप्रदाय ग्रंथाच्या माध्यमातून तेव्हाच जगात पोहोचलाय महाराज. खरं सांगू का, आजकाल असं झालंय महाराज, 1.5 दिवसात कोल उसात 4 अभंग पाठ केले की आम्हाला महाराजच म्हणावं वाटतंय. जरा मोठेपण आलं की संप्रदायानं आपला बापच लोक विसरायला लागलेत महाराज. नाही नाही, कुणी म्हणत असेल आपल्या आपल्या परंपरेचा ती परंपरा मोठी, ही परंपरा मोठी. नाही महाराज, माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबा आहे एवढी जगात विशाल परंपरा नाही हो. त्याचं कारण आम्ही वारकरी सामान्य राहतो साध, पण विचार मात्र फार मोठे आहेत महाराज. आता हे दिवसभर शेतात कामं केलेले वारकरी आहेत महाराज सगळे, परंतु आज असं भजन करतात की गाडीत बसून आलेल्या महाराजाला सुद्धा लाज वाटेल असं भजन आहे महाराज लोकांचं. आज आदर्श वाटतो जीवनामध्ये. आम्हाला काय महाराज, आम्ही आज तांब्या सुद्धा उचलून ठेवत नाही, पण आमचे बाळू महाराज दिवसभर शेतामध्ये काम. सर्वच मंडळी काय कारण आहे, आमचे लोक राहणी साधी आहे आमची, पण विचारसरणी मात्र फार उच्च आहे. तुम्ही विविध राज्यामध्ये जा, तिथला परमार्थ वेगळा आहे. तुम्ही वृंदावनला गेला तर मालपोहा राधेश्याम, काय आहे तिकडं, मालपोहा राधेश्याम, शिरापुरी सीताराम. अयोध्येला गेला शिरापुरी सीताराम, मालपोहा राधेश्याम, शिरापुरी सीताराम. पण आमच्या वारकऱ्याचं पिठलं भाकरी तुकाराम. आमच्या वारकऱ्याचं साधा आहे महाराज. पहाटला 4ला म्हणजे 4ला काकडा होणारच आमच्या वारकऱ्याचे. आज मी बऱ्याच वेळा इकडे कीर्तनाला येतो, ज्या ज्या गावातून परिसरामध्ये कीर्तनाला जात असतो, प्रत्येक गावात सायंकाळी हरिपाठ चालू असतो महाराज. केवळ एका कीर्तनापुरता मर्यादित नाही. आमचे किरण महाराज दररोज गळ्यात विणा घेऊन दररोज हरिपाठ करतात. मी कुणाचं वैयक्तिक नाव घ्यावं म्हणून नाही, पण याचा धरीना अभिमान आणि करीना आपुले जतन. हा परमार्थ आहे आमच्या वारकरी संप्रदायाचा परमार्थ, हा परंपरेचा परमार्थ आहे. माझ्या ज्ञानोबरांनी जगातली खरी क्रांती केली की बहुसंख्य समाजाला, सामान्य समाजाला ज्या भक्तीच्या अधिकारापासून विवंचित केलं होतं, त्या सर्व समाजाला भक्तीचा सर्वांगीण अधिकार दिला. ती खरी अधिकारी क्रांती आहे महाराज ज्ञानोबरांची. ज्ञानोबराय बोलतात, हा वाघविलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू एक सरे आनंदाचे आवारू मांडू जगा. वा, किंवा कही एखादे वैकुंठा जावे तैतिही वैकुंठची केले आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. आमच्या संतांची ही खरी क्रांती आहे. आमच्या संतांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी, आमच्या संतांच्या हे ब्रीद वाक्य आहे. जगापुरता मर्यादित परमार्थ आहे, संकुचित परमार्थ राज्यापुरता नाही. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. किंवा तुकोबाऱ्यांना विचारा, तुकोबाऱ्यांचा परमार्थ का विशाल आहे, किती व्यापक आहे. हरिभजने हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. हा संतांच्या, आमच्या वारकरी संप्रदायातील परंपरेचा हा इतिहास आहे. हा 4था परमार्थ आहे परंपरेचा. वा, हा परंपरेचा. आणि 5वा परमार्थ आहे तो संगतीचा. जीवनामध्ये हे 4 परमार्थ घडायला काहीतरी कारण लागतं.
परंतु विनाकारण जर जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याकरता एकच पर्याय देवाने ठेवलेला आहे, ते म्हणजे संतांची संगती. जीवनामध्ये काहीच कारण नसताना सुद्धा जीवन उद्धारास पात्र होतं, त्याचं एकमेव कारण आहे संगती. बोला, किती उदाहरण सांगू तुम्हाला पुराणातले, ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ घडण्याचा सुतराम संबंध नव्हता, काहीच अर्थार्थी संबंध नव्हता जीवनामध्ये परमार्थ घडावा, अधिकाराला जीवन मिळावं, परंतु संगती घडली आणि त्या संगतीतून जीवन फार मोठ्या अधिकाराला गेलं. जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे वाल्या कोळ्याचं. बोला, काय परमार्थ घडण्याचा संबंध आहे वाल्या कोळ्याच्या जीवनात? काहीच कारण नाही महाराज परमार्थ घडण्याचं, परंतु एकमेव कारण आहे, माझ्या नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी भेटून त्याच्या उद्धाराला कारण दिलं, संतांची संगती. एकच नाही, असे कित्येक उदाहरण देईन तुम्हाला. बोला, आजामेळ श्रीमद भागवतामध्ये 3 अध्याय खर्च केलेत महाराज आजेमेळाच्या चरित्राकरता. किती अध्याय? 3 अध्याय. मला सांगा, आजेमेळाचा बाप कीर्तनकार होता का बाप माळकरी होता, आजा माळकरी होता का पंजा पारायण करीत होता? काय होतं? आजामेळाच्या जीवनात परमार्थ घडावा असं काय होतं? पण तरी सुद्धा जीवन अत्यंत उच्च अधिकाराला गेलं आणि त्याचं नाव पुराणात दिलं. मला जरा विचार करा ना, आपण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं टाळ घेऊन उभे आहेत, कीर्तन करतोय, तुम्ही श्रवण करताय, गायक गातायत, मी कीर्तन करतोय, एवढं ओढून आपलं एवढं परमार्थ कडून आळंदी पंढरीच्या वाऱ्या करून नाव पुराणात जात नाही, आणि पाप करून नको नको ते आचरण करून दुष्ट आचरण करणाऱ्या माणसाचं नाव पुराणात, आणि आपलं का बरं नाव पुराणात जाऊ नये? आपण एवढं चांगलं वागतो, दान धर्म करतो, परमार्थ करतो, वाऱ्या करतो, तरी आपलं नाव पुराणात नाही. उद्या केस दाखल करायची का? होय, असं का आमच्यावरती अन्याय? हा, परमार्थिक असून आमचं पुराणात नाव नाही, आणि पाप करणाऱ्या, वेश्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचं नाव पुराणात आहे, असं का? तर त्याचं कारण आहे, जीवनात अगोदर काय झालंय हे देव काहीच पाहत नाही महाराज. पण जीवनामध्ये जर एखाद्या साधूची संगती घडली तर साधूची संगती माणसाला त्या अधिकाराला नेते. लक्षात ठेवा, कढई भर तेल घ्यायचं. किती? एक मोठी कढई, 100 लिटरची कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेवढं तेल भरायचं आणि रात्रभर तेल तापवायचं. असं उकळतं तेल असलं पाहिजे, आणि उकळत असलेलं तेल आहे, असं तापलेलं तेल आहे, आणि त्या तापलेल्या तेलामध्ये फक्त 1 थेंब चंदनाचा टाकायचा. काय होईल त्या तेलाचं? काय होईल? काय होईल विचार करतात? शांत होईल ते तेल. एका क्षणाचा सुद्धा विलंब न लागता शांत होईल. तुकोबाराय बोलतात, तापलिया तेला पावन चंदन, तापलिया तेला पावन चंदन, बूंद एक क्षण शीतळ करी, शीतळ करी, बूंद एक क्षण शीतळ करी. तापलिया तेला पावन चंदन, तापलिया तेला पावन चंदन, बूंद एक क्षण तेला बावन्न चंदन, बूंद एक क्षण शीतळ करी. तापलेल्या तेलाला एका क्षणामध्ये शांत करण्याची ताकद चंदनामध्ये आहे. तसं आपलं जीवन हे अत्यंत तप्त झालेलं जीवन आहे संसाराच्या तापातून, आणि तो जर ताप शांत करायचा असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे संगतीचा. मानवी जीवनामध्ये संगती ही टर्निंग पॉइंट आहे. काय म्हणतो मी? मानवी जीवनामध्ये संगती ही टर्निंग पॉइंट आहे. रस्ते दोन्हीकडेही जातात, जायचंय कुठे हे आपण ठरवायचंय. दुःसंगतीला जाऊन आपलं जीवन पतनाला न्यायचंय का सत्संगतीला जाऊन जीवनाचा उत्कर्ष करायचा आहे? तुकोबाराय सांगतात, पतन उद्धार संघाचा महिमा,
त्याजावे अधमा संत सेवी. जीवनामध्ये दुर्जन संगतीचा त्याग झाला पाहिजे आणि संतांच्या संगतीचं सेवन झालं पाहिजे. बघा तुकोबारांनी काय काय प्रमाण दिले महाराज. दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी, देखोनिया दुरी व्हावे तया. माणसाची दुर्जन, बघा सापाच्या दातात विषय, विंचाच्या नांगीत विषय, पण दुर्जन माणसाच्या सगळ्याच्या सगळ्या शरीरात विषय. तुका म्हणे विंचाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणून दुस्संगतीचा त्याग झाला पाहिजे आणि आपल्या फार मोठ्या सुकृताच्या पुण्याच्या बळावरती आपल्याला संतांची भेट झाली पाहिजे. तर अशी जर संत संगती आपल्याला मिळाली तर तुकोबाराय सांगता समर्पिता भले अंग. मिळाली या संत संग समर्पिता भले अंग. जर संतांची संगती आपल्या जीवनामध्ये होत असेल तर त्याकरता आपल्या सर्वात प्रिय वस्तू ती म्हणजे आपलं शरीर. शरीर आपल्याला फार प्रिय आहे. ते शरीर सुद्धा संतांना समर्पित करायला काही हरकत नाही. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सज्जनी मिळाली या संत संग समर्पिता भले अंग. 11:30 वाजलेत. आता अभंगाला सुरुवात झाली. मिळाली या संत संग. जगद्गुरु तुकोबारायांचं सांगणं आहे की संतांचा संग जर मिळत असेल
तर आपल्या जीवनातली अत्यंत प्रिय अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपला देह. तो देह सुद्धा संतांना समर्पित केला पाहिजे. का का तुकोबा रे तुमचं असं म्हणणं आहे की संतांना तुम्ही देह समर्पित करा? त्याचं कारण आहे, या जगामध्ये आपण निघालेले आहोत. ब्रह्मगिरीपासून निघालेली गंगा समुद्राला जाऊन पूर्ण होते. पाया रचलेलं मंदिर कळसाला गेलं की पूर्णतेला जातं. तसं मानवी जीवन रूपी मंदिराला पाया भरलेला आहे, मंदिर उभं राहतंय. पण या मंदिराचा शेवट होणार आहे तो भगवत प्राप्ती रूपी कळसाने. होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी. आपल्या जीवनाचा कळस तो आहे की भगवान परमात्मा मिळाला पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतंय, वस्तू मिळून उपयोग नाही, ती वस्तू कळाली पाहिजे. आणि भगवान परमात्मा यथायोग्य कळतो तो केवळ आणि केवळ संतांना. देव इतरांना कळतही नाही आणि संतांची कृपा नसेल तर मिळतही नाही. आणि मग त्याकरता संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे. आणि लक्षात ठेवा, इतिहासाचा हा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे. एखादी गोष्ट महत्वाची आहे, ज्या गोष्टीच्या प्राप्तीकरता मागणी खूप आहे ना, ती वस्तू सहजासहजी बाजारामध्ये उपलब्ध होत नाही. मागणी खूप आहे, अत्यंत महत्वाची आहे, वस्तू अमूल्य आहे, आणि मग मागणी खूप आहे तर ती वस्तू सहजासहजी मिळत नाही. संतांचा संघ या जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. संतांचा संघ कपडे घातले म्हणून मिळेल, संतांचा संघ त्या पंथामध्ये चाललो म्हणून कळेल, संतांचा पंथ त्यांच्या वंशामध्ये जन्माला आलो म्हणून कळेल, संतांचं नाव लावलं म्हणून संत कळतील. काय पर्याय आहे संत कळायला? नाही. संतांचा भाव, संतांची कृपा, संत कळण्याकरता आणि संत मिळण्याकरता कपडे घातले म्हणून संत नाही मिळणार. बर, तुकोबाराय बोलतात, येथे नाही वेश सरते आडनाव. इथं वेशही नाही आणि आडनाव म्हणजे नावही संतांचं लावलं तरी सुद्धा नाही. त्याचं कारण तुकोबाराय सांगतात, निवडे घाव डाव व्हावा अंगी. निवडून संतांचा घाव आणि डाव खरा ओळखता आला पाहिजे, तरच जीवनामध्ये ती सत्संगती प्राप्त होईल. काय आहे बघा, सीता मातेला, भगवती सीता मातेला कुणी उचललं? कुणी कुणी उचललं? बोला की, कुणी उचललं? चौदार नाही, बाकीचे बोला, तुम्ही सांगा. कुणी उचललं? रावणाने उचललं, बरोबर ना? रावणाने सीता मातेला नाही उचललं. रावण कोणत्या वेशामध्ये आला होता हे लक्षात ठेवा. रावणाने नाही उचललं, सीता मातेला साधूनी उचललं. कुणी? सीता माता का फसल्या? साधू कळणं एवढी साधी गोष्ट नाही महाराज. आणि मग जगाच्या मालकाच्या बायकोची जर चूक होत असेल तर मग आपल्यासारख्या सामान्य माणसाची चूक कशी होणार नाही? जगामध्ये दोन वर्ग आहेत, एक असंत आणि संत. संत कळल्यानंतर, संत नाही कळले तर जेवढं नुकसान नाही ना, तेवढं चुकीच्या लोकांना संत म्हणणं हे फार मोठं नुकसानीचं लक्षण आहे. खरे संत नाहीच कळाले तर काही हरकत नाही, जास्त नुकसान नाही होणार. पण चुकीच्या लोकांना जर आपण संत म्हणालो तर त्याच्या एवढं मानवी जीवनाचं नुकसान कुठंच नाही. आणि म्हणून आमच्या संप्रदायाचा विचार केला, ज्ञानोबा तुकोबा हेच संत आहेत आणि पांडुरंग हाच देव आहे. आम्ही व्यक्तीची पूजा नाही करत, आम्ही पूजा संतांच्या विचाराची, त्या तत्वज्ञानाची करतो. लक्षात ठेवा, ज्ञानोबा कुणीतरी असे दिसतात, त्या डोक्यावरती फेटा घातलेला आहे, भगवे कपडे घातलेले, कपाळाला गंध लावलेला आहे आणि ते काहीतरी फोटो लावले म्हणून ज्ञानोबारांची पूजा नाही करत. आम्ही ज्ञानोबारांची पूजा करतो. जगाच्या उद्धाराचा मार्ग ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहितो म्हणून पूजा आहे ज्ञानोबारांची. आणि जगाच्या उद्धाराचा पर्याय आहे जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणून तुकोबारांची पूजा आहे. आपण करूयात काय नवल, जया पूजिले आदरे पांडुरंगे. का पूजा आहे संतांची? त्याचं कारण आहे संतांचा तो अधिकार आहे. म्हणून संत योग्य प्रकारे कळणं फार गरजेचं आहे. नाथरायांचा आणि जगद्गुरु तुकोबारांचा फार गोड संवाद आहे. नाथरायांनी म्हणावं, संतांची भेट फार दुर्लभ आहे, फार अवघड आहे. आणि जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं काय पर्याय आहेत त्याचे. प्रश्नोत्तरी आहे माझ्या नाथरायाची आणि जगद्गुरु तुकोबारायांची. काय आहे बघा, संप्रदायामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत महाराज, ज्या एक एक वस्तू उचलून सध्या माणसं व्हायरल व्हायचा प्रयत्न करतायत. काय म्हणतोय मी, संप्रदायात अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या गोष्टीचा उपयोग स्वतःच्या प्रसिद्धी करता करून माणसं सध्या व्हायरल होत आहेत. मग कुणी कुंकू, काळामणी, पिंगळा,
आदी गोष्टीमधून माणसं प्रसिद्ध व्हायरल व्हायचा प्रयत्न करत आहेत. परंतु खरा जर विचार केला तर आणखी सुद्धा संप्रदायात संत वाङ्मयात खूप काही आहे. आमच्या संप्रदायातली प्रश्नोत्तरी तर एवढी गोड आहे, ज्या प्रश्नोत्तरीचा विचार प्रत्येक साधकाच्या जीवनात झाला पाहिजे. महाराज माझ्या नाथरायांनी प्रश्न करावा आणि तुकोबारांनी उत्तर द्यावं. नाथराय बोलतात, चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. नाथराय बोलतात. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, कशी काय होणार नाही. आर्त चाड काम नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते व्यवहारी जाणोनी नेणता, साधू भेट देती दयावचितारे. माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी उत्तर द्यावं. माझ्या नाथरायांनी बोलावं, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत ही हाता चढे, परी हरिप्रियाची भेटीना तुडे, दुर्लभ गाढे मनुष्या. आमच्या नाथरायांनी सांगावं संतांची भेट दुर्लभ आहे, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी सांगावं संतांची भेट होईल. पण त्याकरता अनंत जन्म कोट्यानुकोटी वा प्रमाण निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाही जाय पाठोवाटी, तै होय भेटी हरिप्रियाची भेटी होईल. संतांनी अवघड आहे म्हणून सांगितलंय का, आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी त्याकरता पर्याय दिला. मला वाटतं हे पर्याय प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत उपयोगाचे आहेत. आर्त चाड काम नाही चित्ता, अंतःकरणामध्ये आर्त नाही, चाड नाही, माया मोह आदी गोष्टीला मिथ्या मानून जे सध्या परमार्थामध्ये वेच होत आहे केवळ जग कल्याण करता समजायचं, ते खऱ्या अर्थानं संत आहेत. आणि मग असे संत जर आपल्याला मिळत असतील तर किती जन्मजन्मांतरीची आपली पुण्य आपल्या फळाला आली आणि अशा संतांची आपल्यावरती कृपा झाली. माझे तुकोबाराय सांगतात, आम्ही खर तर मोठ्याच्या कुळामध्ये जन्माला आलो, पण आमच्याकडून तेवढी म्हणावी तशी साधना घडत नव्हती. काय झालं तुकोबाराय, कृपया केली संत जनी, माझी अलंकारिली वाणी. काय तुकोबारांचा लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, किले कवी संताची हो, लाडकिले कवी लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कवी संताची हो, लाडकिले कवी संताची, माझ्यावर कृपा बहुताची, माझ्यावर कृपा बहुताची, माझ्यावर कृपा बहुताची, माझ्यावर कृपा बहुताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची. आकाई तुडा हाती आला, आकाई तुडा हाती आला, आकाई तुडा हाती आला, आकाई तुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, अंकन मोती नाकाला, अंकन मोती नाकाला, अंकन मोती नाकाला. लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची, लाडकिले कवी संताची. तुकोबाराय सांगतात, आमच्यावरती खऱ्या अर्थानं संतांची कृपा झाली. आणि त्याचं कारण जन्म जन्मांतरामध्ये ज्या गोष्टीची इच्छा केली होती ती गोष्ट आम्हाला साध्य झाली. त्याचं एकमेव कारण आहे, संत मिळाली. संत भेटती आजी मज, तेणे मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजास्तुळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या, कोण पुण्य फळाले, वा वा, कोण पुण्य फळाले, पुण्य गौराले, पुण्य
देखिली पाऊले ऐसे नेणो नारायणा संती सांभाळिले दिना. आमचा खराच तेवढा अधिकार, आमची तेवढी खरी पात्रता, खरी लायकी आमची नाही, परंतु आमच्यावरती खऱ्या अर्थानं संतांची कृपा झाली आणि जीवन तेवढ्या अधिकाराला प्राप्त झालं. आणि मग संतांकरता, आपल्या पूज्य व्यक्तींकरता समर्पित जीवनामध्ये त्याग अत्यंत महत्वाचा आहे. आपण देऊ काय शकतो हे फार महत्वाचं आहे. तुकोबारे सांगतात शारीरिक, वाचिक आणि मानसिक या 3 क्रिया मानवाकडून पुण्यात्मक घडत असतात. शरीराकडून हे पुण्य होतं. शरीराचं पुण्य आहे की आपण घरून इथपर्यंत चालत आलो कीर्तना करता म्हणून, हे आपल्याकडून घडलेलं पुण्य आहे शरीराचं. आपण कानाने कीर्तन श्रवण करतोय, हाताने टाळी वाजवतोय, मुखाने गातोय, हे आपल्याकडून इंद्रियांकडून घडणार पुण्य शरीराकडून घडतंय. बर, आणि मनाने वाचेना आपण हे विठ्ठल विठ्ठल भजन करतोय, गातोय ना, हे वाचिक आहे. आणि तेच जे ऐकतोय, जे गातोय, त्याचाच मनामध्ये विचारही आहे, हे मानसिक तप आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात 3ही प्रकारचं तप सांगितला. शारीरिक तप कशाला म्हणतात? श्री भगवान परमात्मा सांगतात देव क्षेत्रम प्रतिवर्षम गमनम. देवाची यात्रा करणं, देवाच्या तीर्थयात्रेला जाणं हे शारीरिक तप आहे महाराज. ज्ञानोबा बोलतात तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया 8ही पहार पाया उळीग घापे. ही शारीरिक सेवा आहे. आणि नुसतं चालायचं नाही, चालत असताना भजन करायचं. वारीला जात असताना लोक गाण्यापेक्षा खाण्याकडे जास्त लक्ष देतात. जागते रहो, भागते रहो, खाते रहो. नुसतं गात जागा नाही, खात जागा आणि भात मागा. असं असते म्हणत. आम्ही परतीला माऊलींसोबत परतीची वारी करतो. आणि मग ते परतीची वारी दिवे घाटातून खाली गेली की ते पुण्यातले एक फळ व्यापारी आहेत, ते सफरचंद वाटतात वारकऱ्यांना. आणि मग परतीला जास्त गबाळ नसते. जाताना 5 लाख 7 लाख लोक असतात पंढरपूरकडे, परंतु पंढरपूरहून आळंदीला जात असताना एक 5,000 सुद्धा नसतात, 2-2.5 हजाराच्या आतमध्ये. आणि त्यात 400-450 तर विणेकरीच असतात. आणि मग ते सफरचंद वाटप विणेकरी महाग होते. सफरचंद संपले, एकच बॉक्स राहील सफरचंदाचा. आता एकच बॉक्स 400-450 विणेकरी सगळ्यांना मिळाला पाहिजे. महाराज आता काय त्या बॉक्स वरती असे विणेकरी पडले, कुणी पडते, कुणाला लागते, काहीतरी होते, असं घडलं. त्यातला एक विणेकरी पडला आणि त्याच्याकडे विणा होता आणि त्याचा विणा सुद्धा फुटला. पण एवढ्यावर थांबला नाही तो विणेकरी. असा बहादर होता, त्यानं त्या फुटलेल्या भोपळ्यामध्ये सफरचंद भरले महाराज. वा, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, आयशा निश्चयाचा मेरू झाला. वारीमध्ये जात असताना आमचे तुकोबारे सांगतात चालिले न वाटे गाऊन या जाता वाटे. बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. संतांच्या या निरंतर सहवासामध्ये शारीरिक तप होते. वाचिक तप काय? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत् स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाङ्मय तप आहे की ज्ञानोबा बोलतात साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. श्री गुरु महाराजांचं एक वाक्य ऐकलं होतं, शेखर महाराजांचं. महाराज म्हणाले आपण बोलल्यानंतर एखाद्याची संशयानं भुवई सुद्धा उंचावू नये, एवढं बोलणं आपलं शांत पाहिजे. आपलं बोलणं असं असतंय होय, आपण बोललं की आगच लागते महाराज. आपलं बोलणं असं असते. ज्ञानोबा सांगतात पण जोडे अमृताची सुरसरी ते प्राणा ते अमर करी स्नाने पाप ताप वारी आणि गोडीही दे. असं ते चिंतन असलं पाहिजे. वाचिक तप आणि मानसिक तप मनामध्ये निरंतर. कधी पंढरी येईल ऐसी ते पंढरी ध्यायिली अंतरी. अंतःकरणामध्ये संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा. होय, कोण कोण येणार आहे हात वर करा बरं जरा. टकळा कोणाला लागला वारीचा. खरं सांगू का, आमचे श्री गुरु माऊली म्हणत असतात ज्यांनी ज्ञानोबा तुकोबारांच्या वाङ्मयावरती तुका म्हणे म्हणून आपलं घर चालवलंय आणि आपलं सगळं काही व्यवस्थित होत आहे, त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे मला वारीला आलं पाहिजे. ज्ञानोबारांचा पालखी सोहळा
जीवनामध्ये घडला पाहिजे आणि वारी झाली पाहिजे. आषाढी आणि कार्तिकी आमच्या संप्रदायात जास्त काय सांगितलंय मला. आणि मग हे वारीचं ध्यान लागलं पाहिजे. होय माऊली, यायचंय का? यायचंय. सर्व मंडळी महाराज हे सर्व झाली पाहिजेत आमची. ही सर्व मंडळी, अण्णा गोपी अण्णा कसं आहे यावरची? वा, ही सर्व मंडळी भजनाचा असा आनंद येतो महाराज. दिवे घाटात अगोदर चालावं वाटायचं नाही महाराज. जेव्हापासून हे दादांच्या भजनामध्ये आलो असं वाटतं कधी एकदा संपला हे कळतही नाही. असा भजनाचा आनंद असतो महाराज. वा, शारीरिक, वाचिक आणि मानसिक निरंतर ध्यान करत करत आपण जातो. हे संतांच्या संगतीमध्ये घडणारी साधना आहे. तुकोबाराय सांगतात, तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम कडेल भोजन उदिताते कडेल भोजन उदिताते तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम होईल संगतीमध्ये निरंतर संत संगती सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ कल्लोळ नाही. सुकाळ संतांच्या संगतीमध्ये निरंतर आनंद आहे. जगामध्ये अशा 7 वस्तू निर्माण केल्या देवाने, ज्या वस्तूचं सामर्थ्य संतांच्या पुढे कसं कमी आहे एवढी तुलना करूया आणि अभंगाकडे पूर्णतेकडे जाऊया. भगवान परमात्म्याने 7 वस्तू निर्माण केल्या. रविश्चंद्र गणा वृक्षा नद्या गावश्च सज्जनाः एते परोपकाराय युगे देवन निर्मिताः. या 7 वस्तू केवळ आणि केवळ परोपकार करण्याकरता देवाने निर्माण केल्या. कोणकोणत्या? सूर्य, सूर्याचं काय काम आहे? जगाचे अंध फेडित, श्रियेची राऊळे उघडीत, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. सूर्य निघतो तो प्रकाश देण्याकरता. सूर्याचा प्रकाश आहे, जगाचा अंध्य नाहीस करतो. पण त्या सूर्याचा एक दोष आहे महाराज. काय? सूर्याचा प्रकाश दाहक आहे आणि सूर्याचा प्रकाश हा भेद दर्शवतो. पण संतांच्या प्रकाशात दाहकताही नाही आणि संतांचा
संतांचा प्रकाश हा भेदही दर्शवत नाही. दोन चुका आहेत सूर्यामध्ये. पहिली चूक माझ्या ज्ञानोबारांनी सांगितली. ज्ञानोबाराय सांगतात, चंद्र मे जे अलांछन मारतंड जे. संत मारतंड आहेत. मारतंड म्हणजे सूर्य आहेत, पण तापहीन शीतळ सूर्य आहेत संत. पहिल उदया चळी भानू तुका. आमचे संत ग्रह मेळी जगदांद्यागिळी. पहिल उदया चळी भानू तुका. सूर्याची पहिली चूक आहे, सूर्याचा प्रकाश हा दाहक आहे. आणि दुसरा दोष आहे सूर्यामध्ये, सूर्य प्रकाश देतो पण प्रकाशातून भेद दर्शवतो. पण संत भेद नाहीसा करतात. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. या दोन दोष संतांमध्ये. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळे जिना सूर्य. बर, सूर्य ही बाजूला काढा. चंद्राचा विचार करा. चंद्र काय करतो? चंद्र पूर्ण आहे. चंद्र शीतलता देतो. ज्ञानोबा सांगतात, चंद्र पूर्ण आहे फक्त एका दिवशी. कोण्या दिवशी? पौर्णिमेच्या. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. चंद्र एका दिवसाकरता पूर्ण आहे, पण आमचे संत सदैव पूर्ण आहेत. वा. म्हणून संतांचं जीवन हे चंद्रापेक्षा सुद्धा आगळीक आहे. बर, रवीश चंद्र दोघ. रवीश चंद्र घणा. घण म्हणजे पाऊस. पाऊस काय करतो? तुकोबाराय बोलतात, नाही विचारित मेघ हागणदारी शेत मेघ भेद करत नाही. वा. मेघ सर्वत्र वर्षाव होतो मेघाचा. तसं संतांचा उपदेशाचा विचार केला तर संत सर्वांवरती भेद न करता उपदेश करतात. मेघ वृष्टीने करावा उपदेश. तुकोबाराय सांगतात, संतांचा उपदेश हा मेघासारखा आहे. मग संत मेघाचा आणि संतांचं साम्य का? नाही नाही. मेघ वर्षतो पण सदैव नाही. आणि मेघ चुकीच्या ठिकाणी योग्य अयोग्यतेचं ज्ञान मेघाकडे नाही. मेघ कुठेही पडतो, हागणदारीतही पडतो आणि शेतावरही पडतो. मेघाकडे योग्य अयोग्यतेचं ज्ञान नाही, पण आमच्या संतांकडे योग्य आहे. एखादा योग्य अधिकारी असेल तर त्याला काय द्यायचं, आणि अयोग्य आला तर त्याचा उद्धार कसा करायचा हे ज्ञान संतांकडे आहे. म्हणून मेघांपेक्षा सुद्धा संत सरस आहे. रविश्चंद्र घणा वृक्षा. वृक्ष हे सुद्धा काय करतात? परोपकार. वृक्षाचा विचार करा. शास्त्रकार सांगतात, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय फलंती वृक्षा. परोपकारा करतात वृक्ष फळांनी आणि फुलांनी भरून येतात. एवढे आंबे चांगले चांगले आपण हापूस आधी आंबे खातो आपण. कधी आंब्याच्या झाडांना आंबे उतरत असताना म्हटलंय का? काय भले माणसं, एवढे आंबे माझ्याकडचे हजार आंबे झाडावरचे उतरून येतात, 2-4 आंबे राहू दे की माझ्या लेकराई करता, असं कधी म्हटले का झाडाने? बरं नाही. केवळ परोपकार करतो वृक्ष, दुसरा काही भाव नाही वृक्षाच्याही मनामध्ये. मग संतही वृक्षासारखे आहेत का? नाही. वृक्ष उपकार करतात, पण वृक्षाकडे जावं लागतं. वृक्ष आपल्याकडे येत नाहीत. वृक्षाकडे जाऊन आपल्याला फळ चाखावे लागतात. पण संतांचं तसं नाही महाराज. संत हे आपल्या जवळ येतात आणि आपल्या जवळ येऊन उद्धार करतात. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनातला प्रसंग बघा ना. जगद्गुरु तुकोबाराय कुठे गेले होते? गुरु शोधण्याकरता गेले होते का? नाही नाही. मग अहो, जागृतीत तर नाहीच नाही, स्वप्नामध्ये पडीला विसर. कुठं? स्वप्ना माझी. जगद्गुरु तुकोबारायांना जो साक्षात्कार झाला, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. कुठं चाललंय हे सगळं? स्वप्नामध्ये. अधिकार जर आईसी कर्म साम्य दशा, होय जेत विरेशा, तेत श्री गुरु अपैशा भेटेची की. आपली जर योग्य अधिकार प्राप्त झाले असेल तर संत आपल्याकडे येतात आणि आपला उद्धार करतात. वा. संतांचा वृक्षापेक्षा सुद्धा अधिकार मोठा आहे. रविश्चंद्र घणा वृक्षा. नदी, माझा विषय इथं आहे. नदी म्हणजे तीर्थ आहे. गंगा, यमुना, सरस्वती, चंद्रभागा, नर्मदा, इंद्रायणी आदी नद्या आहेत. काय काम आहे नदीचं? ज्ञानोबाराय बोलतात की पोखीत तिरीचे पादप आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. या जगतातील सर्वच गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. गंगा हे पापाचं निवारण करणारी आहे. वा. परंतु आमच्या संतांनी सांगितलं, गंगा पापाचं निवारण करते, पण गंगेमध्ये बुडावं लागतं. शुचित्वे शुची गांग होय आणि पाप तापही जाय. ज्ञानोबाराय सांगतात, परी तेतही आहे बुडणे एक.
ज्ञानोबारायांचं काय गोड चिंतन आहे बघा 12व्या अध्यायातलं. ज्ञानोबाराय बोलतात संतांचं तसं नाही. संतांचे अंग लगे पापा ते जिणणे गंगे, तेणे संत संगे शुचित्व कैसे. आत बाहेर चोखाळू सूर्य जैसा निर्मळू, आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो. काय संतांचं चिंतन आहे महाराज. संत हे आतही पवित्र आहेत आणि बाहेरही पवित्र आहेत. या जगामध्ये संतांसारखा पवित्र दुसरा कोणीच नाही. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच सांगतात एक तीच भूमंडळी. संतांसारखी पवित्रता कुणाकडे नाही. नदी पवित्र करते, पण तुकोबारायांचं सांगणं आहे श्रद्धावान माणसाला, अश्रद्धावान माणसाला शास्त्र पुराण ग्रंथ तीर्थ पंथ काहीच करू शकत नाही अश्रद्धेने. श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन बघा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्य येतेंद्रियः. श्रद्धावान माणसाकरता बाहेरच्या वस्तू आहेत सगळ्या, तीर्थ ग्रंथ पंथ भगवंत आदी गोष्टी ज्या आहेत त्या श्रद्धावान माणसं करतायत. केवळ चंद्रभागेत जायचं श्रद्धेने स्नान केलं तर पुण्य मिळतं. परंतु तुकोबाराय बोलतात तीर्थी भाव फळे. तीर्थामध्ये भाव सावल्य आहे, परंतु संतांचा विचार केला तर येथे अनाड तेवळे. अनाड अज्ञानी ज्याच्याकडे काही नाही असा सुद्धा अश्रद्धावान माणूस जरी असेल तरी सुद्धा त्याचा उद्धार संतांकडे होतो. काय कारण आहे? इतर लोक जे पंढरपूरला आळंदीला जातात आणि स्नान करतात ते चंद्रभागेत जाऊन त्यांना अशुद्धता दिसते. चंद्रभागेतली इंद्रायणीतली त्यांना अशौचता दिसते. ते धोंडे पाणी दगड आदी गोष्टी तीर्थात पाहतात. तुकोबाराय सांगतात बरोबर आहे त्या लोकांचं. तीर्थी धोंडा पाणी. तीर्थामध्ये काय आहे? तीर्थामध्ये धोंडे दगड आणि पाणी एवढंच आहे, पण ते अश्रद्धावान माणसा करता. पण तुकोबाराय सांगतात कसाही असो तेने संत संगे शुचित्व कैसे. त्याला बाकीचं काही लागत नाही. का तर संतांचा तो अधिकार आहे. म्हणून मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. संतांच्या जवळ देव प्रत्यक्ष रूपाने राहतो. तेथे असे देव उभा. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया. जवळी असे संतांजवळ. संता घरी देव कामधंदा करी. पितांबर धरी वरी छाया. आणि म्हणून संतांजवळ प्रत्यक्ष देव आहे. आणि तुकोबाराय सांगतात अशा जर संतांचा आपल्याला संग घडला तर काय होईल? तुका म्हणे पाप, तुका म्हणे पाप. बोला तुका म्हणे पाप,
संत संग मिळाली या संत संग